सामन्याला सुरुवात. जनाडा संघाकडून 2 नंबरचा खेळाडू आपल्या पहिल्या इनिंगची सुरुवात केलेली आहे. बघूया काहीसा या ठिकाणी पाय मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न संघासाठी. माथेर संघाचा 1 नंबरचा खेळाडू आपल्या संघासाठी इनिंगची सुरुवात केलेली आहे. काही ठिकाणी गडी बाद करण्याचा प्रयत्न. 27 नंबरचा खेळाडू परत स्वारी जनाडा संघाचा. आतापर्यंतच्या चालू झालेल्या मॅचमध्ये कुठल्या प्रकारे खातं खुललेलं नाही कोणत्या संघाने. कोणता संघ सर्वप्रथम आपल्या संघाचा खातं करतोय. दोन्ही संघ या ठिकाणी यश निर्माण केलेले संघ दिसतात. दोन्ही संघाचा खूप सुंदर जोर डायरेक्ट आहे. करो या मरो. बापू झोपता का तुम्ही? बेस्ट स्कोरर वाले थोडी पहिले सूचना करत जा. थर्ड रेड डिवाइडर रेड. बाकीचे अतिरिक्त असतील तर बाजूला काढून घ्या. तुमच्या लक्ष ठेवा चांगलं. वन गुण या ठिकाणी मिळाले. बोनस पॉईंट आणि त्यांना सुद्धा 1 गुण. पुन्हा एकदा जनाडा संघाकडून 2 नंबरचा खेळाडू काही या ठिकाणी पाणी हलवून गडी बाद करण्याचा प्रयत्न चालला आहे. पंचांनी सांगलेल्या सूचनेचं पालन करावं दोन्ही संघाने. पुन्हा एकदा बघूया माथेर संघाकडून काहीशा ठिकाणी गडी धावून बाद करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी खूप सुंदर अशी क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. तो जनाडा संघाचा रेडर बाद झाला आहे. थर्ड रेड डिवायडर रेड बघूया. आणि या ठिकाणी डिवायडर रेडचा फायदा घेता आला नाही तो माथेर संघाला आणि 1 गुण मिळाला तो जनाडा संघाला. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. माथेर संघाचा हा उंच पुरासा खेळाडू 12 नंबर या ठिकाणी काहीसा धावून गडी बाद करण्याचा प्रयत्न. रेडर बाद झालेला आहे.
लाईन कट सुपर टॅकलची संधी आणि या ठिकाणी पूर्ण 4 गुण प्राप्त झाले. लोन बसलाय तो मासळ संघावरती. स्कोर बोर्ड आहे जाणारा 9 मासड 1. 9-1. आणि या ठिकाणी 1 गुण मिळवलाय तो मासळ संघाने. कॉम्बिनेशन ची कमतरता वाटायला लागली ती मासळ संघामध्ये. सांघिक खेळाची गरज. पुन्हा एकदा मासळ संघाकडून बघूया खेळाडू काहीसा खेळण्याचा प्रयत्न. एक गुण दोघांना. पुन्हा एकदा 27 नंबरचा खेळाडू जाणारा संघाकडून. तीन गडी सुपर रेड या ठिकाणी जाणारा संघाकडून रेडकडून बघायला मिळाले. सुपर रेड होती आतापर्यंतची. 3 गडी बाद केली त्याने. पुन्हा एकदा बघूया मासळ संघाकडून उंच कद असणारा असा खेळेल आणि या ठिकाणी नाही का रेडर बाद झाला या ठिकाणी. 1 गुणाचा फायदा मिळाला तो जाणारा संघाला. सुपर ट्रॅकलची संधी. स्कोर बोर्ड आहे जाणारा 14 मासड सुपर 3. ट्रॅकल. सुपर ट्रॅकल या ठिकाणी 2 गुण प्राप्त केले ते मासळ संघाने. खूप सुंदर अशी ट्रॅकल होती सुपर ट्रॅकल. आणि या ठिकाणी खूप सुंदर असे कव्हर म्हणावं लागेल जाणारा संघाकडून. रेडर या ठिकाणी बाद झालेला आहे. 1 गुणांचा फायदा झाला आहे जाणारा संघाला. पुन्हा एकदा सुपर ट्रॅकलची संधी. बघूया यापूर्वी सुद्धा सुपर ट्रॅकल मिळवली होती ती मासळ संघाने. आणि पुन्हा एकदा संधी सुपर ट्रॅकलची. व्हिडिओ कॉल असू रे थोडसा असा बसून दाखव म्हणजे कसं बाकीच्या या ठिकाणी काही बाय करून बाद करण्याचा प्रयत्न. आणि या ठिकाणी स्कोर सांगायचा. स्कोर बोर्ड आहे जाणारा 15 मासड 5. 5-15. आणि या ठिकाणी सुपर रेड आणि 4 गुण प्राप्त झाले जाणारा संघाला. आतापर्यंत वर्चस्व निर्माण केलाय तो जाणारा संघाने. श्याम एनगंदलवार याने कृपया
पंचांकडे चायची व्यवस्था करावी. गरम होती नरपंच चाय पिऊ. नाही होणार. या ठिकाणी रेडर बाद सफळ असा क्षेत्ररक्षण जाणारा पाण्याकडून बघायला मिळतं. आतापर्यंत सुंदर असा हे 4 पकड आणि बाकीचे क्षेत्ररक्षणाचा प्रत्यक्ष बघायला मिळाला आहे. पुन्हा एकदा 1-2 जाणाऱ्या संघाला. सांघिक खेळाची कमतरता जाणवत आहे माथाड संघामध्ये. कॉम्बिनेशनची खूप कमतरता आतापर्यंत बघायला मिळाले. स्कोरबोर्ड आहे. जाणारा 21, मासड 5. 5-21 खूपच तफावत असणारा हा सामना. आणि या ठिकाणी पहिल्या इनिंगला समाप्त झालेला आहे. त्याच्यामध्ये आणि पहिली सात असालचा म्हणावं लागेल माथाड संघाला. परत 1 गुणाचा फायदा मिळाला तो जाणारा संघाला. एक गुण पुन्हा एकदा 1 गडी बाद झालाय तो माथाड संघाचा. जाणारा संघ हळूहळू आपल्या विजयाकडे वाटचाल करताना एकतर्फी चाललेला हा सामना स्कोरबोर्ड आहे. जाणारा 24, मासड 5. 24-5 एकतर्फी झालेला हा या मैदानावरचा पहिला सामना असेल आतापर्यंतचा. सुपर सेकंडची संधी, परंतु ते शक्य नाही. आणि पुन्हा एकदा 9 नंबरचा हा खेळाडू बघूया. जे लोक महिलांच्या समोर आहेत त्यांनी कृपया करून साईडला व्हावे. हॅलो. जे लोक महिलांच्या समोर आहेत त्यांनी कृपया करून साईडला व्हावे. त्यांना दिसून नाही राहिलं. दादा, महिलांच्या साईडला कोणी पुरुषांनी जाऊ नका प्लीज. सर्वांना विनंती आहे, पुरुष मंडळीला विनंती आहे, एवढी मोठी जागा आहे, कृपया महिलांच्या जी बसण्याची व्यवस्था केली आहे त्या ठिकाणी पुरुषांनी जाऊ नका. रेडर आउट. खूप सुंदर असा निर्णय या ठिकाणी पंचांना दिलेला आहे. मंडळाचे व्हॉलेंटियर महिलांकडे असणारे अतिरिक्त पुरुष त्यांना बाजूला करा. अक्षय भाऊ चहांबे यांच्या टीमचा
सांघिक प्रदर्शन दोन गुण प्राप्त केले ते माकड संघाने. खूप सुंदर अशी आतापर्यंतची रेड माकड संघाकडून बघायला मिळाली. स्कोर बोर्ड आहे जानाडा 24 मासड 9 24-9 24-9 आणि खूप सुंदर असं या ठिकाणी क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. रेडर या ठिकाणी बाद झाला आणि एक गुण प्राप्त केलाय तो माकड संघाने. आणि खूप सुंदर या ठिकाणी पाच गुण. सुपर रेड. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. बघूया जाणारा संघाकडून उंच पुराचा खेळाडू आपल्या संघाकडून. यानंतर जो सामना होणार आहे मांडळ वर्सेस परसगाव, या दोन्ही टीमांनी तयारीत राहावे. दोन्ही संघांना पुकार असेल मांडळ पडसगावसाठी. त्यांनी आपली तयारी ठेवायची आहे. हा सामना संपला की लगेच पुढील सामना खेळवण्यात येत आहे. आणि खूप सुंदर या ठिकाणी चपळ असा क्षेत्ररक्षण चंचलता बघायला मिळत आहे जाणारा संघाकडून. एक गुण. स्कोर बोर्ड आहे जानाडा 25 मासड 15 15-25 10 गुणांनी समोर असणारा संघ म्हणजे जाणारा संघ. काही मिनिटांचा खेळ शिल्लक आणि खूप सुंदर या ठिकाणी क्षेत्ररक्षण आणि खूप सुंदर या ठिकाणी पकडलेला आहे. आणि एक गुण आपल्या संघासाठी मिळवला आहे तो माकड संघाने. पुन्हा एकदा माकड संघाकडून काहीतरी या ठिकाणी धावून गडी बाद करण्याचा प्रयत्न. बघूया या ठिकाणी काहीसा त्रास रोखण्याचा प्रयत्न दिसतोय माकड संघाकडून. शेवटचे 3 मिनिट 40 सेकंद. 3 मिनिटे 40 सेकंद. स्कोर आहे जानाडा 26 मासड 16 2. खूप सुंदर अशी रेड. 2 गडी बाद केले जाणाऱ्या संघाचे. याचबरोबर आपला जो स्कोर आहे तो वाढवण्याचा प्रयत्न चालला तो माकड संघाकडून. शेवटचे 3 मिनिट. शेवटचे 3 मिनिटाचा खेळ शिल्लक आणि खूप सुंदर पुन्हा एकदा खूप सुंदर पकडला आहे. आणि एक गुण परत मिळवलाय. स्कोर आहे जानाडा 26 मासड 19 26-19. फरक खूप काही नाही आहे. सांघिक खेळ जर केला तर निश्चितच सामन्यामध्ये परत येऊ शकतात. एक गुण. खूप सुंदर असा या ठिकाणची रेड होती. गडी बाद केल्याशिवाय तो गेलेला नाही. निश्चय केला होता त्यानं. घ्या पुन्हा एकदा काहीसा या ठिकाणी क्रॉस करून टाइमपास करण्याचा प्रयत्न चाललाय. शेवटचे 2 मिनिट. स्कोर आहे जानाडा 26 मासड 20 6 गुणांनी समोर असणारा जाणारा संघ 2 मिनिटांमध्ये 6 गड्याचा सुपर रेड किंवा सुपर टॅकल. सुपर टॅकल
टॅकल, दोन गुणांचा इजाफा. याच्यानंतरचा सामना आहे मांडळ वर्सेस पडसगाव. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. मांडळ पडसगाव. मांडळ पडसगाव. शेवटचे 1 मिनिट 10 सेकंद. 1 मिनिट 10 सेकंद आपल्याकडे शिल्लक. स्कोर आहे जानाडा 29, मासळ 20. 20-29 9 आणि हा एक 10 गुणांनी समोर असणारा जानाडा संघ. त्या ठिकाणी रेडर बाद. आतापर्यंत 2-3दा बाद झालेला रेडर. या मॅचचा औचित्य शिल्लक राहिलेला आहे. या ठिकाणी जानाडा संघ आपल्या विजयाकडे वाटचाल केलेली आहे. शिल्लक फक्त घोषित करणं राहिला आणि 1-2 फरक मिळाला आहे जानाडा संघाला. याचबरोबर सामना जिंकलेला आहे तो जानाडा संघ. विजय संघाचे अभिनंदन.